नमस्कार, अश्विनी अन्नपूर्णा किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण गुढीपाडवा विशेष मस्त अशी टम्म फुगलेली पुरीची रेसिपी पाहणार आहोत. बऱ्याचदा जेव्हा आपण पुऱ्या बनवतो ना, या जास्त काळापर्यंत अशा टम्म फुगलेल्या राहत नाही किंवा खूप जास्त तेलकट होतात. तर पुरी जास्त तेलकट होऊ नये याकरता आपल्याला या पिठामध्ये ना एक खास पदार्थ वापरायचा आहे. त्यामुळे आपल्या ज्या पुऱ्या आहे ना, अजिबात जास्त तेलकट होत नाही. मस्त अशा बऱ्याच काळापर्यंत टम्म फुगलेल्या राहतात. आतून एकदम सॉफ्ट होतात आणि वरचं जे आवरण आहे ना, अतिशय छान असं कुरकुरीत होतं. पुरी बनवत असताना ना मी तुम्हाला महत्त्वाच्या टिप्ससुद्धा देणार आहे. अगदी बारीक-सारीक गोष्टी मी व्हिडिओमध्ये अगदी डिटेलमध्ये सांगितलेल्या आहे. त्यामुळे आजचा हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की पहा. त्यामुळे तुमच्यासुद्धा पुऱ्या अजिबात तेलकट होणार नाही, अशा टम्म फुगलेल्या राहतील. चला तर मग वेळ न घालवता लगेचच आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया. रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी, सिंपल, सोपी आहे. त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे. तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक जरूर करा. तर सगळ्यात अगोदर आपण आता पुरीसाठीचं पीठ मळून घेऊया. तर साधारणतः 20 ते 25 पुऱ्या आपण बनवणार आहोत. तर इथे मी घरातलीच वाटी घेतलेली आहे. त्याने बरोबर 2 वाटी आपल्याला पीठ घ्यायचं आहे. तर हे पीठ आपल्याला छान असं चाळणीने चाळून घ्यायचं आहे. आणि सुरुवातीला जसं सांगितलं, पुऱ्या जास्त तेलकट होऊ नये याकरता 1 चमचा मैदा आणि 2 चमचे आपल्याला बारीक रवा घ्यायचा आहे. रवा आपल्याला एकदम बारीकच वापरायचा आहे. जाड रवा अजिबात वापरू नका. रव्यामुळे काय होणार आहे, पुरीचे वरचं जे आवरण आहे ना, मस्त असं कुरकुरीत होतं आणि मैदा वापरल्यामुळे आपल्या पुऱ्या कमी तेलकट होतात आणि आतून छान अशा सॉफ्ट होतात. चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि यामध्ये आपल्याला तेलाचं मोहन घालायचं आहे. तुपाचं मोहन अजिबात वापरू नका. तुपाचं मोहन केव्हा वापरायचं, जेव्हा कुठलाही गोडाचा पदार्थ असेल ना, त्यामध्ये तुपाचं मोहन वापरलं तेव्हा चालतं. परंतु आपण ह्या मस्त साध्या पुऱ्या बनवतोय, त्यामुळे इथे मी 2 चमचे आपल्याला साधं तेल घ्यायचं आहे. कडकडीत गरम तेल इथे मी वापरलेलं नाही. आता जितके वाटी आपण गव्हाचं पीठ घेतलेलं होतं, म्हणजे मी 2 वाटी गव्हाच्या पिठासाठी 2 चमचे हे तेलाचं मोहन घेतलेलं आहे. जास्त सुद्धा तेलाचं मोहन अजिबात घालायचं नाही, नाहीतर पुऱ्या खूप जास्त तेलकट होतात. जास्त तेलाचं मोहन आपण केव्हा वापरतो, एखादा समोसा बनवणार असो, तो खस्ता खुसखुशीत व्हावा ना, याकरता जास्त तेलाचं मोहन वापरतो. परंतु आपल्याला हे खस्ता करायचं नाही, फक्त पुरीला छान असं खुसखुशीतपणा येण्याकरता आपण यामध्ये तेल वापरलेलं आहे. आता इथे पाणी आपल्याला किती वापरायचं आहे, हे पीठ आपल्याला एकदम घट्ट मळायचं आहे. पाण्याचं सुद्धा अगदी अचूक प्रमाण मी तुम्हाला इथे सांगते. आता 2 वाटी गव्हाच्या पिठासाठी मी 1 वाटी पाणी घेतलेलं आहे. पाणीही साधंच घेतलेलं आहे. थोडं थोडं करून आपल्याला हे पीठ मळायचं आहे. तर बरोबर मला 1 वाटी आणि वरतून 2 ते 3 चमचे पाणी हे पीठ मळण्यासाठी लागलेलं आहे. आणि एकदम घट्ट, एकदम टाईट असा हा पिठाचा गोळा मी मळून घेतलेला आहे. हे बघा, असा गोळा आपल्याला मळून घ्यायचा आहे. जास्त सैल पीठ ठेवू नका. जास्त सैल पिठाच्या ज्या पुऱ्या आहे ना, खूप जास्त तेलकट होतात, खूप जास्त तेल ओढतात. त्यामुळे पुरीसाठी जेव्हा तुम्ही पीठ मळाल ना, ते शक्यतो तुम्हाला एकदम घट्ट मळायचं आहे. आता हे 15 ते 20 मिनिटासाठी आपण झाकण ठेवून साईडला ठेवून देऊया. पीठ छान मुरलं की आपल्या पुऱ्यासुद्धा छान अशा तयार होतात. एक 15 ते 20 मिनिटं इथे झालेले आहे. हे पहा, तुम्हाला इथे दिसत असेल, पीठ सुद्धा छान व्यवस्थित मुरलेलं आहे. आता 1 चमचाभर तेलावरती आपण छान असं हे पीठ मळून घेऊया, एकजीव करून घेऊया, म्हणजे आपल्या पुऱ्या सुद्धा छान होतील. हातालाच थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे. पोळपाटावरच आता याला मी छान मळून घेते आणि अगदी लिंबाच्या आकारा एवढे आपल्याला याच्या गोळे तयार करून घ्यायचे आहे. किंवा तुम्हाला असे छोटे छोटे गोळे तयार करून पुऱ्या बनवायच्या नसेल ना, एकदाच चपाती लाटून घ्यायची आणि छोट्या छोट्या पुऱ्या बनवल्या ना तरीही चालतील. परंतु मी असे छोटे छोटे गोळे तयार करून घेणार आहे आणि त्यानंतर पुऱ्या लाटून घेणार आहे. एकदाच गोळे तयार करून ठेवलं की पुऱ्या लाटायला सुद्धा बरं पडतं. तर आता हे गोळे तयार करून झाले की एखाद्या भांड्यामध्ये काढून ठेवायचं आणि वरतून ना हलकंसं आपल्याला तेलाचा हात चोळायचा आहे, जेणेकरून गोळीही एकमेकांना चिकटू नये आणि पीठसुद्धा आपलं सुकू नये. याकरता थोडंसं तेल लावायचं, सगळ्या गोळ्यांना एकसारखं तेल चोळून घ्यायचं आणि एक आपल्याला गोळा काढून घ्यायचा आहे आणि पुरी लाटून घ्यायची आहे आणि बाकीचे राहिलेले गोळे झाकण ठेवून साईडला ठेवून द्यायचे आहे. तर हे पहा, सगळ्या गोळ्यांना मी तेल लावून घेतलेलं आहे. आता एक लाटी काढून घेणार आहे आणि छान अशी आपल्याला पुरी लाटून घ्यायची आहे. यावरतून तुम्ही एखादा ओला कपडा ठेवू शकता किंवा एखादी प्लेट ठेवू शकता. आता पुरी लाटताना सुद्धा काही महत्त्वाच्या गोष्टी, आपल्याला पुऱ्या एकदम जास्त पातळ लाटायच्या नाही. पातळ पुऱ्या अजिबात फुलत नाही. त्यामुळे अगदी मध्यम जाडीच्या ज्या पुऱ्या आहे ना, त्या आपल्याला लाटून घ्यायच्या आहे. लाटताना सुद्धा जितक्या जमेल ना तितक्या हलक्या हाताने लाटायच्या आहे. जितक्या हलक्या हाताने तुम्ही ह्या पुऱ्या लाटाल ना, तितक्या छान अशा टम्म फुगतात. नाहीतर आपण पुऱ्या लाटताना बऱ्याचदा अगदी जोर देऊन लाटतो, त्या पुऱ्या अजिबात फुलत नाही, फुगत नाही. त्या
करता ही सुद्धा टीप तुम्ही लक्षात ठेवायची आहे. पुऱ्या लाटत असताना कधीही जोर देऊन लाटायच्या नाही. तर हे पहा, अगदी जास्त जाडही नाही आणि अगदी जास्त पातळही नाही, मध्यम जाडीची ही पुरी मी लाटून घेतलेली आहे. सगळ्या पुऱ्या मी आता एकदाच लाटून घेणार आहे, म्हणजे तळायला सुद्धा सोपं जाईल आणि आपला गॅस सुद्धा वाया जाणार नाही. त्यामुळे सगळ्या पुऱ्या एकदाच लाटून घ्यायच्या आणि वरतून एखादा सुती कपडा टाकून ठेवायचा, म्हणजे पुऱ्या वरतून सुकणार सुद्धा नाही. आता लगेचच तळून सुद्धा घेऊया. आता तळत असताना सुद्धा काही महत्त्वाच्या टीप, आपल्याला गॅस जो आहे ना मध्यम ठेवायचा आहे. कमी गॅसवरती किंवा मोठ्या गॅसवरती ह्या पुऱ्या आपल्याला अजिबात तळायच्या नाही. तेलात सोडल्या सोडल्या अगदी टम्म, अगदी फुग्याप्रमाणे ही पुरी फुललेली आहे, तुम्हाला इथे दिसतच असेल. आणि पुऱ्या तळत असताना अजिबात जास्त डार्क रंगावर तळायच्या नाही. हलक्याशा अशा ह्या सोनेरी रंगावर आल्या की काढून घ्यायच्या. तर हे पहा, मस्त ही आपली पुरी तळली गेलेली आहे आणि जरासुद्धा जास्त तेलकट झालेली नाही. मस्त ह्या पुऱ्या होतात. फक्त सांगितलेल्या ज्या टीप आहे ना त्या वापरायच्या आहेत. पुरी कधीही मोठ्या गॅसवरती तळायची नाही. मोठ्या गॅसवरती तळली ते वरतून फक्त रंग चेंज होतो आणि आतून ह्या कच्च्या राहतात. त्यामुळे आपल्याला फक्त मध्यम गॅसवरतीच ही पुरी तळायची आहे. कमी गॅसवरती तळल्या तर पुऱ्या जास्त तेलकट होतात. या छोट्या छोट्या गोष्टी जर लक्षात घेतल्या ना, आपला पदार्थ कधीच बिघडत नाही. तर आता राहिलेल्या पुऱ्यासुद्धा मी सेम पद्धतीने तळून घेणार आहे. प्रत्येक पुरी तेलात टाकल्याच्या नंतर अशी टम्म फुगते. आणि तळत असताना ना काय करायचं, एकदाच अशा जास्त पुऱ्या नाही, कढाईमध्ये जितक्या बसेल ना तितक्याच पुऱ्या टाकायच्या. जास्त जरी पुऱ्या टाकल्या ना त्या अशा टम्म फुगत नाही. आता संपूर्ण पुऱ्या माझ्या इथे तळून झालेल्या आहे. मस्त ह्या पुऱ्या बऱ्याच काळापर्यंत अशाच फुगलेल्या राहतात, जास्त तेलकट होत नाही. रंगावरून तर तुम्हाला अंदाज आलाच असेल. एकदम मस्त ह्या खुसखुशीत, अगदी कमी तेलकट, टम्म फुगलेल्या गव्हाच्या पिठाच्या आपल्या पुऱ्या इथे तयार झालेल्या आहेत. येत्या गुढीपाडव्याला मी सांगितलेल्या टिप वापरून नक्की तुम्ही ह्या पुऱ्या बनवा आणि कशा झाल्या ते कळवायला मला अजिबात विसरू नका. आता बऱ्याच जणांना ह्या पुऱ्या श्रीखंडासोबत खायला आवडतात. काही जणांना ह्या पुऱ्या बासुंदीसोबत खायला आवडतात. बासुंदीची सुद्धा मी रेसिपी ऑलरेडी चॅनलवरती अपलोड केलेली आहे. मस्त अशी रिच, क्रीमी, दाटसर, जास्त दूध न आटवता ही बासुंदी कशी बनवायची याचा व्हिडिओ मी कालच पोस्ट केलेला आहे. बघितला नसेल तर नक्की पहा. आणि येत्या गुढीपाडव्याला अशी बासुंदी किंवा जर तुम्हाला श्रीखंडाची रेसिपी हवी असेल ना, ते मला कमेंटमध्ये जरूर कळवा. आपण तीसुद्धा रेसिपी लवकरच अपलोड करू. तर मग कशी वाटली तुम्हाला आजची ही रेसिपी जर तुम्हाला जराही कुठे आवडली असेल ना, रेसिपीला लाईक करा. तुमच्या मित्रपरिवाराबरोबर तसेच नातेवाईकांबरोबर सुद्धा शेअर करा. आणि जाता जाता एक छोटासा प्रश्न, सगळ्यात जास्त आवडता पदार्थ तुमचा कुठला, बासुंदी की श्रीखंड, ते सुद्धा मला कमेंटमध्ये जरूर कळवा. रेसिपी तर तुम्हाला आवडलीच आहे, लाईकही तुम्ही करणार आहे, परंतु त्यासोबत एक छोटीशी कमेंट द्या, जेणेकरून अजून नवनवीन आणि सोप्या रेसिपी मला तुमच्याबरोबर शेअर करायला प्रोत्साहन मिळेल.